प्रॉब्लेम सेट 4. बाकीचे क्वेश्चन होमवर्कला दिलेले तुम्हाला सगळे क्वेश्चन कव्हर होतात आपले. जे क्वेश्चन मी घेत नाही ते होमवर्कला दिलेले असतात. प्रॉब्लेम सेट 4 मधला 4 नंबरचा क्वेश्चन. डायमीटर दिलेला आहे, मग लेट म्हणायचं किंवा डायरेक्ट डायमीटर घ्या. डायमीटर नाव द्या त्याला एखादं. पी क्यू. डायमीटर पी क्यू दिलेलं आहे तुम्हाला 6.4 सेंटीमीटर. मग आपण जर रेडियस घेतली त्याची एक, हा झाला समजा डायमीटर पी क्यू. ओ जर सेंटर पकडला आपण तर ओ पी आणि ओ क्यू काय होईल मग? रेडियस. डिस्टन्स ओ पी इज इक्वल टू डिस्टन्स ओ क्यू इज इक्वल टू याच्या अर्धा किती? 3.2. 3.2 सेंटीमीटरचं सर्कल काढून घेतलं. बरोबर आहे. आता क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे समोर? टेक अ पॉईंट आर ॲट अ डिस्टन्स ऑफ इक्वल टू डायमीटर फ्रॉम द सेंटर. सेम क्वेश्चन आहे. प्रॅक्टिस सेट 4.2 मधला 6वा आणि 7वा क्वेश्चन जसा सोडवला तुम्ही. कोणता? 6वा आणि 7वा. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सेटमधला दुसरा. सेम क्वेश्चन आहे, फक्त याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं विचारलं. त्यांनी काय विचारलं? ओ पासून अंतर घ्यायचं. कोणा एवढं घ्यायचं? कोणा एवढं? डायमीटर. डायमीटर किती आहे? 6.4. मग ओ पासून डायमीटर एवढं अंतर घ्या 6.4. त्याला नाव द्या. समजा दुसरा पॉईंट द्या काहीतरी. यस द्या. हे तुमचं डिस्टन्स 6.4. आता कालचीच प्रोसिजर सेम रिपीट करायची. कशी? बघा काय सांगितलं तुम्हाला मी. डायमीटर 6.4 घेतलेलं आहे, त्याच्यामुळे रेडियस 3.2. 3.2चं सर्कल काढलेलं आहे आपण. त्याच्यानंतर सेंटरपासून डायमीटर एवढं अंतर घ्यायचं. सेंटरपासून डायमीटर एवढं. मग सेंटरपासून डायमीटर म्हणजे किती अंतर घेसाल? 6.4. त्याच्यानंतरची प्रोसिजर माहिती आहे सगळ्यांना. हे ओ एस अंतर घ्यायचं म्हणजेच किती राहील ते? 6.4. एक चॉकवरती. बरोबर. त्याच्यानंतर एक चॉक खाली. बरोबर आहे. त्याच्यानंतर सेम अंतर कायम. एक इकडं एक इकडं. आणि तुम्ही जर असा लाईन मारली ती बरोबर याला टच होईल सर्कलला. त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला का. तर याला बरोबर टच होईल ती. अशी का टच होईल सांगा बरं? कारण बरोबर अर्धी येते ती लाईन. कशी येते ती? अर्धी. आणि तुम्हाला माहिती आहे अर्धी म्हणजे किती येणार ती? 3.2. इथं पॉईंट क्यू दिलेला आहे, परपेंडिक्युलर टाकायला असा इथपर्यंत काढा. आता आपण माहिती आहे काय करतो? बाहेरच्या पॉईंटवरून 2 टँजंट येतात. किती? 2. आपण माहिती आहे आपण काय करतो? या लाईनला एक बरोबर सेंटरमधून एक डिवाईड करतो परपेंडिक्युलर. त्याच्यासाठी प्रोसिजर काय? त्या लाईन एवढं अंतर, एक चॉकवरती एक चॉक खाली. सेम अंतर कायम. या पॉईंटवरून एक वर आणि एक खाली एक लाईन मारून घेतली. आता बरोबर इथं टच का झाली? डिस्टन्स सारखंच आहे. 3.2लाच तिचे अर्धा पार्ट होणार आहे. आता त्याच्यानंतर काय करतो? जिथं हा पॉईंट टच झाला तिथून सेंटर एवढं अंतर घेतो. आठवतं? बघा तिथून सेंटर एवढं अंतर घेतो आहे. त्याच्यानंतर काय होईल मग? हे सेंटर एवढं अंतर घेतल्यावर ओ क्यू बरोबर असं एक चॉक मारून घ्या. सेंटर एवढं अंतर ओ क्यू. सेंटर कोणतं घ्यायचं याच्यासाठी? क्यू. क्यूवरून ओ डिस्टन्स घ्या. एक चॉक या साईडला टच करा, एक चॉक या साईडला टच करा. आणि जिथं एक पॉईंट टच झाले ते झालं तुमचे रिक्वायर्ड टँजंट यस पासून. तुमच्या बरोबर येतील. बिंदू का पुढं घेतलं का? चालत नाही. बरं. हे झालं तुमचे रिक्वायर्ड टँजंट. याला नाव द्या काही पण. ए बी. फक्त डायमीटर एवढं डिस्टन्स आलेलं आहे म्हणून हा पॉईंट टच झाला, बाकी काही नाही. काढून घ्या. बघा आता प्रॉब्लेम सेट 4 मधला क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय म्हटलेलं आहे? ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.4. सर्कल काढून द्यायचं 3.4 सेंटीमीटर. हां. त्याच्यानंतर टेक अ पॉईंट. अगोदर ई सेंटर आहे त्याचं. सेंटर ई. टेक अ पॉईंट एफ ऑन द सर्कल. बरं इथंच घेऊ. सर्कलवरती सांगितलेलं आहे इथंच घेऊ. मग एफ पॉईंट घेतला आपण. मग देअरफॉर रेडियस, ही रेडियस बनली मग तुमची ई एफ. किती सेंटीमीटर? 3.4 सेंटीमीटर. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे? 3.4 सेंटीमीटरचं सर्कल काढायचं. ई सेंटर घ्यायचं. आता एफ पॉईंट सर्कलवर घ्या म्हटले. कुठं घ्या म्हटले? सर्कलवर. मग मला सांगा एफ पॉईंटवर जर आपण सर्कलवर घेतला तर तो काय बनणार आहे? रेडियस. कुठेही एफ पॉईंट घेतला आणि सेंटर जोडलं तर काय बनणार आहे? रेडियस. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे टेक अनदर पॉईंट ए सच दॅट ई एफ ए. ई एफ एचा अर्थ काय आहे? ई
एफ ए कोलिनियर, म्हणजे एफ पासून 4.1 अंतर घ्यायचं. कुठून? एफ पासून. एफ पासून 4.1 अंतर घ्यायचं, पण कसं घ्यायचं? ते तिन्ही पॉईंट कसे आले पाहिजे? एका रेषेवर. मग एफ पासून ए घ्या इथं 4.1. लक्ष द्या एकदा इकडे बघा. ई सेंटर पकडून 3.4चं सर्कल काढायचं सांगितलं होतं. एफ पॉईंट सर्कलवर घ्यायचं सांगितलं होतं आणि एफ पासून ए पॉईंट समोर घ्यायचं सांगितलं होतं. पण कंडिशन काय होती? तिन्ही पॉईंट कसे आले पाहिजे? एका रेषेवरती. झालं. सेम क्वेश्चन मागच्या क्वेश्चन सारखा. एवढं डिस्टन्स घ्या आणि या पॉईंटवरून मला आता तुम्ही काढून दाखवा. बघा ई एफ अंतर 3.4 आहे. आपण ई पासून 4.1 नाही घेतलेलं. कंडिशन आहे एफ पासून 4.1 घ्यायचं आहे. क्वेश्चन थोडा वेगळा आहे. आतापर्यंत सेंटरपासून घेत होतो आपण, पण त्यांनी एफ पासून घ्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरची प्रोसिजर, या 2 पॉईंट एवढं डिस्टन्स, एक चॉक वरी एक चॉक खाली, सेम डिस्टन्स कायम वरती आणि खाली. आता हा जो मिड पॉईंट आहे तुमचा, हा मिड पॉईंट तुमचा बाहेरून येईल. त्याचं रिझन आहे, रिझन सांगतो तुम्हाला का. या दोघांची बेरीज किती होते? 7.5. 7.5 चे अर्ध जर केले आपण तर जवळपास 3.7 म्हणजे 37.5 येतील. ते 3.75 बरोबर आहे. ही कितीची रेडियस आहे? 3.4. अर्ध किती होऊन राहिलं? 3.7 समजा. मग 3.7 कुठं तरी असं बाहेर येईल. कळालं का? घ्या काढून घ्या. याला पॉईंट द्या, याला वेगळा पॉईंट द्या. हां त्याच्यानंतर लक्ष द्या, एम पॉईंट आणि ई पॉईंट. बघा जो पॉईंट मिळाला आपल्याला तो सेंटरला जोडावा लागतो आपल्याला. एम पॉईंट आणि ई पॉईंट एवढं डिस्टन्स. हां आणि हे भेटलं तुम्हाला ए आणि बी. ए पॉईंट आणि बी पॉईंट झाले रेडियस, सॉरी टँजंट. बघा तुमच्या बरोबर येतील. माझ्या टँजंट थोडे इकडे तिकडे जातात त्या. हे झाले रिक्वायर्ड टँजंट. घ्या काढून. बघा हे पॉईंटचे नाव बघायचे, रिपीट झालेलं असेल तर बी सी करा आणि हे सगळे ॲरो करायचे. हे सर्व ॲरो सर्व लाईनचे. आणि ह्या ज्या आहे एकाच पॉईंटला टच झाले पाहिजे सगळे. काढून घ्या. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 सेम आहे. कॉर्डचा क्वेश्चन आहे ना. कॉर्ड जीवा काढलेला आहे तुम्ही. कॉर्डवर किती कसे येतात टँजंट काढलेलं आहे ना. सेम क्वेश्चन आहे. आता याच्यावर काढायचं तुम्हाला. कसं काढायचं बघा. सेंटर काही म्हटलेलं आहे त्यांनी नाही. कोणते सेंटर देऊन टाका. मग सेंटर पी दिलेले का. ड्रॉ सर्कल विथ सेंटर पी. मग काय करायचं लक्ष द्या. आणि एक आर्क काढायचा आपल्याला ए बीचा. आता तुम्हाला माहिती आहे आर्कचा जो अँगल असतो तो सेंटरवर असतो. इथला जो अँगल असतो तोच कुठं असतो? सेंटरवर. मग काय करायचं, एक लाईन मारून घ्यायची अशी. कशी पण अशी समजा मारली एक लाईन, अशीच क्रॉसच मारायची. त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. मारली, याला नाव द्या ए. आता अँगल मेजरमेंट बघा. कोण मापक इकडे लक्ष द्या एकदा. अशी लाईन मारल्यावर असं कोण मापक ठेवायचं या लाईनवर बरोबर आणि मोजायचं. 100चा अँगल कुठे आहे? इथं. कुठे आहे? 90च्या नंतर. 90च्या अगोदर पण 100 असतो, पण तो इकडल्या साईडला येईल. म्हणजे तो 70चा 80चा होईल. कितीचा होईल? 80. आपल्याला किती पाहिजे? 100. अशी एक लाईन मारायची. एक 100चा अँगल घ्यायचा आणि एक असा जोडून घ्यायचा याला. ह्या लाईन समोर जाऊ द्यायच्या अशा. हां या अशा समोर जाऊ द्यायच्या. हा अँगल कितीचा झाला आता? 100. आणि हा आर्क ए बी पण कितीचा होईल मग तुमचा? 100. तुम्हाला माहिती आहे सेंटरचा अँगल म्हणजेच काय असतो? तो आर्क. घ्या काढून. हां बघा आता आपण हा जो टँजंट किंवा ही जी टँजंट काढणार आहे, ही जी टँजंट राहणार आहे विथ युजिंग सेंटर राहणार आहे. कशाचा यूज करून? सेंटरचा. मग सेंटरचा यूज कर. बघा सेंटरचा यूज करून जे क्वेश्चन सोडवतो आपण त्याच्यासाठी काय प्रोसिजर असते बघा. माहिती आहे तुम्हाला. आपण काय करतो, या बीवरून एक सिंपल चॉक मारतो इकडे आणि इकडल्या साईडला पण मारतो ना. सिंपल अंतर घेतो का काही? नाही. एक सिंपल मारतो इकडल्या साईडला इकडल्या साईडला. असं काही नाही. फक्त काय आहे, इकडल्या साईडला जेवढा मारला तेवढाच इकडल्या साईडला मारायचा. डिस्टन्स चेंज होऊ द्यायचं नाही. सेम इकडल्या साईडला मारायचा, एक इकडल्या साईडला मारायचं. मग या दोन एवढं डिस्टन्स घ्यायचं बरोबर आहे. या दोन एवढं डिस्टन्स घेऊन एक चॉक वरच्या साईडला एक खालच्या साईडला. सेम अंतर कायम
ही झाली तुमची एक टँजंट. सेम प्रोसिजर रिपीट इथं. हे दोन एवढं डिस्टन्स, एक चॉक वरच्या साईडला, एक चॉक खालच्या साईडला, नंतर या पॉईंटवरून एक इकडे आणि एक इकडे, आणि हे एक टँजंट मिळून जाईल तुम्हाला. हे क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व केलेले तुम्ही. फक्त यांनी डायरेक्ट कॉर्ड न देता अँगल दिला. काय दिलेला आहे? अँगल. कळालं का? याला नाव द्या यम यन. हे झाले तुमचे रिक्वायर्ड टँजंट. सगळे ॲरो करून टाकायचे. काढा फास्टमध्ये. आता सेम प्रोसिजरचे क्वेश्चन. सेम प्रोसिजर म्हणजे एकाच टाईपवरचे क्वेश्चन लिहून देतो तुम्हाला, ज्याची प्रोसिजर सेम आहे. सेम प्रोसिजर. प्रोसिजर म्हणजे काय? ज्याची डायग्राम काढण्याची प्रोसिजर सेम आहे असे क्वेश्चन. सेम प्रोसेस म्हणा. हे घ्या बस. सेम प्रोसेस. टाईप 1 4.1 मधला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 3 आणि एक सॉल्व एक्झाम्पल होतं बहुतेक. पेज नंबर 92 वरचं एक एक्झाम्पल. पेज 92 वरचं एक एक्झाम्पल. टाईप 2 बोलू नका. 4.1 मधला क्वेश्चन नंबर 2. आणि प्रॉब्लेम सेट पेज नंबर 99 मधला 99 पेज नंबरवरचा क्वेश्चन नंबर 7 लिहून घ्या चुपचाप. टाईप 3 4.1 मधला क्वेश्चन नंबर 4 99 पेज मधला क्वेश्चन नंबर 8. शांत बसा ना. टाईप 4 म्हणजे प्रोसिजर सेम याची. एवढे जे क्वेश्चन आहे ना यांची प्रोसिजर सेम राहील. 4.2 क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2. त्याच्यानंतर टाईप 5 4.2 मधला क्वेश्चन नंबर 3 आणि पेज नंबर 99. हे 99 पेज नंबर या. क्वेश्चन नंबर 3. टाईप 6 प्रोसिजर येत्या म्हणजे या प्रकारची प्रोसिजर या क्वेश्चनसाठी, या प्रकारची प्रोसिजर या क्वेश्चनसाठी बघून घ्यायचं तुम्ही. ते म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. याच्यावरचा परत एक क्वेश्चन. एक मिनिट. क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 5 होमवर्क नाही आहे ते. शांत बसा तुम्ही. पेज नंबर 99 वरचा क्वेश्चन नंबर 5 म्हणजे हा. कळालं? या टाईपचे म्हणजे तुम्हाला कळून जाईल ते. त्याच्यानंतर टाईप 7 लास्ट टाईप असेल. हे 4.2चे क्वेश्चन आहे. 4.2 क्वेश्चन 6, क्वेश्चन 7 99 पेज नंबर, क्वेश्चन 4 क्वेश्चन 6. हां एवढ्या टाईप्स आहे बघा. आता लक्ष द्या 2 मिनिट. हां ही जी टाईप आहे म्हणजे यांची प्रोसिजर सेम राहील.
सगळं सोपं येते. फक्त त्या टाईपचे क्वेश्चन सांगून राहिलो तुम्हाला. या टाईपमध्ये एक क्वेश्चन येतील, या टाईपमध्ये एक क्वेश्चन येतील, या टाईपमध्ये तुम्ही चेक करायचे ते की यांची सगळी प्रोसिजर सारखीच आहे, यांची सगळी प्रोसिजर सारखीच आहे. कळालं का? घ्या लिहून ते. आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री आणायचं उद्यापासून. कळालं का?